नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे स्वार्थी प्रेम. कथा जोगेश्वरी सदीर. खरं तर दीपाली दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीच अडचण यायला नको होती. पण का कोण जाणे, तिच्या आई वडिलांना त्यांच्या समाजातला कोणी मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या दीपालीचं लग्नाचं वय बघता बघता निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपल होते. त्यांना कोणी योग्य मुलगा दिसतच नव्हता. शेवटी दीपालीनं एका गुजराती मुलाशी सूत जमवलं. अरुणचं आणि तिचं प्रेम प्रकरण 3-4 वर्ष सुरू होतं. दीपालीचे वडील एवाना हंतरुणाला खिळले होते. त्यांनी दीपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली. दीपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अटकले होते. तिचं लग्न झालं आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुणचं दीपालीवर मनापासून प्रेम होतं. त्यानं अत्यंत सन्मानानं दीपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण कट्टर गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण सासूचा कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ दीपालीला आवडत नव्हता. अरुणचं आभाळभर प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालू असायची. कांतीबेन आणि नारायणभाई हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे गुजराती कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा, तोकडे लांडे कपडे घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी कांतीबेनची अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं. अरुण दीपालीला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे, सगळं चांगलं होईल म्हणून सांगायचा. पण हट्टी अन मनभावी दीपालीला ते मान्य नव्हतं. एक दिवस चिडून भांडण करून ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजवून घालून परत पाठवण्याऐवजी उलटं तिला अधिक भडकवण्यातच धन्यता मानली. दीपालीची बहीण राजश्री तर स्वतःच्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली होती. आता दीपालीच्या बाबतीत देखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू केलं. सासूला चांगली अद्दल घडूया असं ती दीपालीला सांगायची. मूर्ख दीपालीनं आई व बहिणीच्या सांगण्याप्रमाणे अरुणचं प्रेम ठोकरलं. बिचारा अरुण किती वेळ यायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा. पण दीपाली ठम्म होती. अरुणचं प्रेम तिला कळतच नव्हतं. तिच्या आईलाही विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं. माहेरी दीपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली काम करत असायची. आई आणि दीपाली सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या. घरात अन बाहेर मनसोक्त हादडायच्या. शरीराला कोणतीच हालचाल नसल्यानं अन दिवसभर सरत राहिल्यानं दीपाली आता चांगलीच गरगरीत झाली होती. अरुणला ओळखणाऱ्या लोकांना दीपालीचा राग यायचा आणि अरुणची कीव यायची. दीपालीच्या ओळखीतले नात्यातले लोकही तिला टाळायला बघायचे. कारण अरुणचा चांगुलपणा त्यांनाही दिसत होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता. घरी चल म्हणत होता. ही गोष्ट लोकांपासून लपून राहिलेली नव्हतीच. दीपाली मजेत खात पीत भटकत होती. अरुण मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार दुःखी होता. त्याच्या आईवडिलांना देखील वाटायचं मुलांचा संसार बहरावा, आपण नातवंड खेळवावीत. पण हट्टी दीपाली सासरी गेलीच नाही. अरुणही आता तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा.